श्री गाळेश्वर चषक 2026 पर्व दुसरे दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते, मान्यवरांची गर्दी पाहायला मिळते। सर्वांचं करूयात मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत। मॅचला झाली आहे सुरुवात। पहिल्या फेरीतील अंतिम सामना या ठिकाणी आपण पाहतोय। एक बाजूने घोणसपूर तर दुसऱ्या बाजूने गाळदेव। टीम घोणसपूर संघाने प्रथम घोणसपूर टीम ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आहे। सन्माननीय अरुणजी जंगम, महादेव जंगम तळदेव यांच्या माध्यमातून प्रति षटकाराला अच्छा पहिल्या षटकातल्या पहिल्या बॉलवरती कोणत्याही फलंदाजाने षटकार लगावला तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। मॅच ऑन, लेट्स प्ले गेम ऑन। इथून पहिला बॉल टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर प्रज्वल आलाय। ओव्हर द विकेट न पहिला बॉल, पहिलाच बॉल दर्जेदार आहे। टाळ्याच्या गजरात स्वागत केलं या बॉलचं। चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर केला गेलाय। डॉट बॉल येतोय। स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल सार्थक जंगम आणि दुसऱ्या बाजूने सूरज जंगम। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज। ओ यावेळेस समोरच्या दिशेने लेफ्ट केलाय क्षेत्ररक्षक, बॉल खाली पोहोचलेत। विकेट येईल का? ओ माय गॉड, अगदी कमी वयाचा खेळाडू। प्रयत्न चांगले होते, विघ्नेश होते त्या ठिकाणी। खूप दूरवरचं अंतर त्याने कापलं होतं आणि त्यानंतर धावा मिळतात। एकंदरीत दोन धावांनी टीमचं अकाउंट ओपन झालंय। धावसंख्या 2 वरती। एक बिग मॅच, मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये। घोणसपूर बनाम गालदेव, कोण जिंकणार, दुसऱ्या फेरीचं तिकीट गाठणार याकडे उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। एक बाजूने आमंत्रित संघ तर दुसऱ्या बाजूने यजमानी संघ। टीमची धावसंख्या 2 अंकावरती असताना गोलंदाज पुन्हा एकदा षटकातला पुढचा बॉल घेऊन प्रज्वल। ओहो, बॉल कटर बॉलचा वापर केलाय, लेग कटर बॉलचा वापर केलाय आणि डाव्या त्याचे जे गोलंदाज जात ना तर मग त्यांना हे बेनिफिट आहे आणि त्याचा योग्य वापर या ठिकाणी गोलंदाज प्रज्वलने केलाय। 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा। जबरदस्त गोलंदाजी घोणसपूर टीमला। इथून 5 षटकांमध्ये कमीत कमी 55 ते 60 धावा उभ्या कराव्या लागतील। चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय। प्रज्वलचा पुढचा बॉल। ओ यावेळेला फक्त गतीचा योग्य वापर केलाय, स्लाइस केला बॉलला। दरम्यान क्षेत्र खाली आहे, बॉल निघून गेलाय सीमा रेषे पलीकडे। 4 धावांसाठी या डावातला या इनिंग मधला पहिला चौकार येतोय। रामनवमीचा सण 4 धावेने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे। 6 धावा। जबरदस्त स्ट्रोक सजवला गेला। शक्तीपेक्षा युक्तीचा अधिक वापर केला गेला। गती होती गोलंदाज प्रज्वलकडे, थोडासा कटर बॉलचा वापर केला। त्यानंतर बॉलला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय फलंदाज सार्थकने। टीमची धावसंख्या 6 वरती असताना चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय। पहिल्या फेरीतील अंतिम सामना, यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल। षटकातला पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज झालाय। ओ यावेळेला मात्र खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न। इनसाइड एज एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे। सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता, आतली कडा घेतली आणि त्यानंतर एक सिंगल इथे कंप्लीट होताना टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे 7 अंकावरती। 5 चेंडूचा खेळ झाला। पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी गोलंदाज प्रज्वलच्या माध्यमातून पाहायला मिळते। प्रज्वलकडे गोलंदाजी करताना पण पाहिलं ना तर वेग देखील आहे आणि वेगाबरोबर स्विंग देखील आहे आणि त्याचमुळे तो 5 चेंडूवरती यशस्वी झालाय। परंतु शेवटचा बॉल हा निर्णायक असेल। इथे फलंदाज हात खोलण्याचे जरूर प्रयत्न करेल कारण पॉवर प्लेचं षटक आहे। ओ याला फटका फसला होता, प्रयत्न जरूर केले होते आणि अखेरकार ती सिंगल धाव इथे पूर्ण केली आहे। फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाल्या। 8 धावा धावफळकावरती। विकेट आला नाहीये। जमेची बाजू असेल घोणसपूर संघासाठी। ज्या वेळेला चला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देऊयात। या अगोदरच्या मॅच मध्ये मयूर ठरला होता मॅन ऑफ द मॅच। मी सन्माननीय
आदरणीय माननीय श्री अरुणजी जंगम साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, जे घोणसपूर गावचे आहेत ग्रामस्थ. त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन सन्मानित करत आहोत. खूप चांगला खेळ त्यांचा राहिला आणि त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड देऊन त्याला सन्मानित करत आहोत. वेल प्लेट. पुढील मॅचसाठी तुम्हाला आणि तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच षटकाराकरिता दादांकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं, ते देखील सुपूर्द केलं आहे. अभिनंदन. पुढील मॅचसाठी तुम्हाला तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर भरत आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. टीमची धावसंख्या पाहिली तर अवघ्या 8 धावा आहेत, ज्यामध्ये एक चौकार आला होता बॅटर सार्थक जंगमच्या बॅटमधून. पहिला बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, इथे एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. गणेश मित्र मंडळचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संतोष मारुती जंगम साहेब यांच्या माध्यमातून विकेट घेतली तर निश्चित 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न केला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. ओ यावेळेला शफल झाले, बॅकवर्ड स्क्युअर लेग शोधले क्षेत्ररक्षक खूप दूर अंतरावरती. बॉल निघून गेलाय सीमारेष पलीकडे. 4 धावांसाठी दमदार शानदार चौकार. गाडी मध्ये गाडी आता मार्केटला थार आहे आणि बघताच दिला आग लागती अशी तुझ्या नजरेत धार आहे. तुला नजर लागल धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 14 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. चांगला स्ट्रोक सजवला गेला. आपण पाहतोय बॅट्समन सूरज जंगम आणि त्याच्या साथीने सार्थक जंगम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडासा बदल घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. अत्यंत महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये. घोणसपूर आणि त्याच्या विपक्षामध्ये गालदेव. दोन्ही संघ ताकदवार आहेत, बलाढ्यशाही आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. ओ यावेळेला मात्र पाहिलं तर पुल्लर लेनचा बॉल जरूर आहे. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा आलाय. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या खेळामध्ये उतरताना, मग तो खेळ कोणताही असू द्या, तुमच्या पाठीमागे रणनीती असणं खूप गरजेचं आहे. गेम प्लान्स दाखवणं खूप गरजेचं आहे. एक सिंगल इथे आली आहे. ओ यावेळेला अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, दिल स्कूप केलाय. अगदी कलात्मकतेचा आणि गुणवत्तेचा वापर केलाय फलंदाजानं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरिता आणखीन एक दमदार चौकार. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, चौकामध्ये. DJ Webov in the mix. धन्यवाद. अशा पद्धतीचे फटके आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरती पहिला कुणी शोध काढला असेल तर निश्चित झिम्बाब्वे संघाचा ग्रँड फ्लॉवर आणि हा फटका आणला गेला. त्यानंतर तिलकरत्ने दिलशान श्रीलंकेचा खेळाडू आणि आताच्या घडीला भारतीय संघाचा वन मॅन शो, वन मॅन हिरो सूर्यकुमार यादव. पुढचा बॉल स्विच इट खेळायचं होतं. डॉट बॉल आलाय. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. 19 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत असताना टीम घोणसपूर. अंतिम बॉल, शेवटचा बॉल होता. यावेळेला मात्र यू टर्न केलाय, मात्र लेग साईडला बॉलला उडवलाय. 1 धाव तर मात्र मिळेल आणि 1च धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 20 धावा धावफळकावरती. विकेट आलेला नाहीये. या षटकामध्ये 12 धावा आल्या. कोण जिंकणार हा सामना, इथे मात्र विकेटवरती फोकस करावा लागेल. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये रणनीती खूप गरजेची आहे, जी महाभारतामध्ये आखली गेली होती. ज्या वेळेला गुरु द्रोणाचार्याने अर्जुनाला विचारलं होतं, तुला झाडावरचा पक्षी दिसतो का,
त्यावेळेला अर्जुनाने एकच उत्तर दिलं, मला झाडावरचं पक्षी दिसत नाही तर मला पक्षाचा डोळा दिसतोय. आणि टीम गालदेव संघाला तेच करायचं आहे, विकेटवरती फोकस करावा लागेल, विकेटवरची लक्ष केंद्रित करावं लागेल, तरच आणि तरच इथून धावसंख्या रोखली जाईल. ओहो, यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द लेग स्टंप, एक्स्ट्रा रन मिळेल. 21 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथून कंटिन्यू केले गेले गोलंदाज सार्थकला. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि विकेटसाठीच त्याला इथे प्रमोट केले गेले. पुनश्च एकदा षटक क्रमांक 3 मध्ये धावसंख्या आपण पाहिली 21. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सार्थक. फुलटॉस होता, टॉपेज होता, फटका फसलाय, पकडो कॅच, जितो मॅच. आणि अखेरकार काय घडलंय ते झेल सुटलाय तिथे. टीम घोणसपूर संघ जरी हा सामना जिंकला तर अरुणजी जंगम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज संपूर्ण संघाला दिलं जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 22 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सार्थकने संधी निर्माण करून दिली होती परंतु ती संधी देखील गमावल्या. 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना सार्थक चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या एंडने गोलंदाजी करतोय. रिव्हर्स खेळत यावेळेला स्विच हिट केला बॉलला, थर्ड मॅन खाली आहे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, भाग मिल्का भाग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 26 26 धावा. चांगल्या स्थितीमध्ये घोणसपूर संघ बॅटिंग करत असताना राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. ओ यावेळेला शफल झाले, मिडल ऑफ द बॅट, बिग 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 षटका ठोक दीजिए. ऑर्डर बॅटिंग, काय कमालीची बॅटिंग. दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत. या ठिकाणी पाहिलं तर एक बाजूने सार्थक जंगम आणि दुसऱ्या बाजूने सूरज जंगम. 7 मध्ये 12 काढले सूरज जंगमनं तर दुसऱ्या बाजूने 8 मध्ये 18 काढले सार्थकनं. दोन्ही एंडच्या फलंदाजाने कमालीची बॅटिंग केली. ऑर्डर बॅटिंग, परंतु प्रज्वलला इथून मात्र विकेट टेक करावं लागेल, विकेटवरती फोकस करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही, अन्यथा तुम्हाला हा सामना गमवावा लागेल. ओ पुन्हा एकदा आज फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला यष्टी रक्षक सांगतायत की हीच लाईन तुझ्यासाठी योग्य आहे आणि हे गरजेचं आहे, कारण यष्टी रक्षकाची भूमिका क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे आणि दुसरी भूमिका ती कर्णधाराची आहे. कर्णधार म्हटलं ना तर मग टीमचा केंद्रबिंदू. ज्या वेळेला तुमचा संघ अडचणीत आहे, संकटात आहे, त्यावेळेला कर्णधाराने त्या खेळाडूपर्यंत पोहोचणं, त्याला संदेश देणं, त्याला कानमंत्र देणं तितकंच गरजेचं आहे. इथे डॉट बॉल आलाय प्रज्वलचा, थोडासा आत्मविश्वास त्याचा वाढलाय. आडव्या बॅटने स्लॉग हिट केलाय, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव आली, दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. एक सिंगल आली आहे. 33 33 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. अंतिम बॉल शिल्लक आहे, शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्येचा फळक पाहिला तर अगदी 33 या अंकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आपण रन रेट पाहिला तर 11.65च्या सरासरीने बॅटिंग करताना घोणसपूर संघ. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ चांगला बॉल डिलिव्हर चांगला केलाय, डॉट बॉल आलाय, अंतिम बॉल. इथून मात्र पाहू शकाल 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 33, एक्स्ट्रा धावा आल्या त्या मात्र फक्त आणि फक्त 2. तर पुढची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकाचे होतील. ही पूर्व सूचना लक्षात घ्या, कारण इथे अंधार लवकर होतो आणि त्या अगोदर आपल्याला स्पर्धा संपन्न करून बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न करून अगदी दूरवरून काही खेळाडू आलेत. त्याच्यामुळे आयोजकांची सूचना आहे की इथून होणारे सर्व सामने 4 षटकाचे असतील. आणि आम्हाला देखील लवकर सुट्टी द्या, कारण कबड्डीची स्पर्धा आहे पडगा या ठिकाणी. आम्हाला तिथे देखील नाईटला पोहोचायचं आहे. तर धावसंख्या आपण पाहिली तर 33 धावा.
नवीन गोलंदाज इथून मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती विघ्नेश आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल विघ्नेशचा. ओ आतमध्ये येणारा बॉल सन्मान देण्यास प्रवृत्त केलाय फलंदाजाला. इन कटर बॉलचा वापर केलाय विघ्नेशनं. नावात विघ्नेश आहे, संघावर विघ्न आलंय. विघ्न दूर करेल का? अनेक सारी संकट आहेत. गालदेव संघाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर आता मात्र साम दाम दंडभेद या सर्व गोष्टींचा वापर करावा लागेल. 34 धावा धावफलकावरती आहेत. विघ्नेशचा पुढचा बॉल. ओ या वेळेचा बॉल अगदी क्रॉस बॅटेड फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉलची फेकी झाली. एक सिंगल आली. प्रज्वलने एक संधी निर्माण करून दिली होती, ती संधी त्याने गमावली आणि त्यानंतर गोलंदाजावरती अटॅक क्रिकेट पाहायला मिळालं, अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालंय. एकंदरीत टीमची धावसंख्या 35 विदाउट लॉस. विकेट आलेली नाही आहे. चांगल्या सरासरीने बॅटिंग करताना. चला सर्व विजयी संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी हजर राहा. ड्रॉ केला जातोय. विघ्नेशने जर विकेट मिळवली तर या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संतोष मारुती जंगम साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाते. पहा पाठबळ खूप आहे, पारितोषिकांचा वर्षा होतोय, परंतु खेळ तसा दाखवायला पाहिजे. पुढचा बॉल. ओ शॉट ऑफ द डे. चांगला स्ट्रोक आणि इथे केली चुकी. वारंवार त्याच चुक्या. मस्तक पे दस्तक. ठोक डीजे. अग सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानात. अग सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानात. अन काळू बाई तो वाहर माझ्या अंगात. काळू बाई तो वाहर माझ्या अंगात. 4 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 39. व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त सुरुवात. चांगली स्टार्ट करून दिली आहे दोन्ही फलंदाजांनी. ओ यावेळेला बिग हिट करायचं होतं, प्रॉपर टायमिंग नाहीये. एक सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 40. 40 धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अगदी पहिलं विकेट जरी आली नसेल तरी देखील अजून धावसंख्या मात्र हवी तशी नाहीये, कारण 10च्या सरासरीने इथं बॅटिंग सुरू आहे. खरं तर ही रन रेट अधिक प्रमाणामध्ये हवा होता, मात्र धावसंख्येवरती अंकुश ठेवण्याचं काम जरूर गालदेव संघाने केलंय. शेवटचा अंतिम बॉल विघ्नेशचा. ओ खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. इथे देखील आयुष्मान भवचा आशीर्वाद दिलाय क्षेत्ररक्षकानं, परंतु या एंड वरती नजर. थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या दिशेने. (41) 41 धावफलकावरती जोडल्या गेल्या. एक विकेट झाला आणि इथून मात्र पाहिलं तर 4 षटकांचा खेळ कंप्लीट देखील झालाय. शेवटचं षटक इथून मात्र शिल्लक आहे आणि विकास जंगम या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅक वरती आणलाय. तर नवीन फलंदाज एंटर होत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर शुभम जंगम. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर 14 बॉलमध्ये 25 धावाची बहारदार खेळी साकारले सार्थक जंगमनं. तो थांबायला तयार नाहीये, तो मात्र विस्फोटक फलंदाजी करतोय. नजर त्याची अगदी चेंडूवरती बसली आहे. 41 धावफलकावरती पहिला बॉल. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस इनफिल्डच्या वरून बॉलला खेळून काढलंय. एक धाव तर इथे मात्र जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तो आणि इथे दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे. 43 धावफलकावरती जोडल्या जात आहेत. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 43 धावफलकावरती आहेत. अगदी पाहिलं तर आतापर्यंतचा प्रवास पाहिला ना तर मग घोणस्फूट चांगल्या स्थितीमध्ये आहे, परंतु येणाऱ्या 5 बॉलवरती विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. ओ मिस टाइम. ओ अखेरकार जे झगडून लढला, झगडून लढला लडका.
चला मैदानाच्या आतमध्ये पंच जे सामना थांबवा जरा एक मिनिट. जो पतंग उडवतो त्या मित्राला विनंती असेल की थोडासा तो पतंग तिकडे बाजूला घे प्लीज. चला मॅचकडे जाऊया. टीमची धावसंख्या 43 वरती 2 विकेट्स गमावल्यात. कमबॅक करणारे हे षटक आपण पाहतोय. ओ विकेट गमावला घोडपूर संघ. अंतिम षटकामध्ये बॅकफुट वरती येत असताना आणखीन एक विकेट डाऊन. कम ऑन डीजे. तर एकंदरीत आपण पाहिलं ना तर म्हणतात ना घर फिरले की घराचे वासे फिरतात. इथे घोणसपूर संघाची स्थिती खूप चांगली होती परंतु या घडीला पाहिलं ना तर संपूर्ण चित्र बदललंय. म्हणून क्रिकेटला जर तरला थरा नाही आहे. प्रयत्न प्रामाणिक असतील तर मग यशाला पर्याय नाही आहे. आणि अखेरकार आता इथे हॅट्रिक वरती गोलंदाज. ओर पिच बॉल. चुकी 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 आणि चुकी. 4 धावा चौकार. दिलात झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक वाजत राहतय ग. विघ्नेशने केली चुकी. प्रज्वल होता का? आय थिंक प्रज्वल होते त्या ठिकाणी. 47 धावा धावफळकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. 47 47 चांगल्या स्थितीमध्ये आता या चौकाराने. ओ ही चुकी आता गोलंदाजाने केली आहे. आउट ऑफ द पिच. खेळपट्टीच्या बाहेरचा बॉल पंचांनी नो घोषित केलाय. येणारा बॉल फ्रीटचा. आता संधी निर्माण झाली आहे मोठा स्ट्रोक खेळण्याची. 48 धावा या धावफळकावरती जोडल्या गेल्या. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी चांगली होत होती परंतु क्षेत्ररक्षकाच्या एका चुकीमुळे गोलंदाजा संयम इथे बिघडलाय. ओ खोलवर टप्प्याचा बॉल. ब्लॉक हॉल मधला बॉल खोदून काढलाय सिली मिड ऑफ मध्ये. एक सिंगल. या ठिकाणी आपण पाहिलं तर ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाजानं. क्रिकेटच्या पटलावरती यॉर्कर बॉल म्हणजेच ब्रह्मास्त्र आणि त्याचा वापर केलाय. टीमची धावसंख्या 49. धावसंख्येला लगाम जरूर लावलाय. 5 षटकाच्या अगोदर आपण 70+ धावा पाहिल्या. म्हणजे गालदेव संघ कुठेतरी 2 पावले पुढे. शेवटचा अंतिम बॉल. शेवटच्या बॉलला कडक. पहा जे आयोजक सूचना करतील त्या सूचनेचं पालन करा. ड्रॉ केला जातोय 5 चिठ्ठ्यांमध्ये आणि 4 षटकांच्या मॅचेस असतील इथून पुढे. भाऊ ही मॅच केली ना एक मॅच तुम्ही आराम करा. जेवून घ्या. मग ब्रेक घ्या ना 10 मिनिटाचा. ब्रेक घेऊन नाही जमणार. नागिन निघाली मुन्ना बे डोळा लागला. पिलींची नागिन निघाली मुन्ना बे डोळा लागला. पिलींची नागिन 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 नागिन. चला दुसऱ्या फेरीतला आम्ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. रायरेश्वर संघाला बाय मिळाली आहे म्हणजे अर्थात तिसरी फेरी त्यांनी गाठली आहे आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल
धारदेव विरुद्ध तळदेव. चला बोथ कॅप्टन टॉस साठी लगेच या. धारदेव आणि तळदेव आपण टॉस साठी या. आणि सामना 4 षटकाचा असणार आहे. या स्पर्धेकरिता खरं तर खूप चांगली DBN लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. खूप चांगली क्लिअरिटी, चांगली क्वालिटी आहे आणि कॅमेरामॅन देखील त्यासाठी ठिकाणी सज्ज आहेत. धनंजय मांगेला, त्याचनंतर आपण पाहिलं तर कॅमेरामॅन नयन तांडेल, त्याचनंतर जयेश मांगेला, नमित गोरे जे स्कोररची भूमिका बजावत आहेत. आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर क्रिक झिरोज स्कोरर आहेत महेश गुप्ता. आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर अशोक राणे. आणि सर्वांना जर इथे आनंदमय वातावरण कोण करत असेल तर आमचे डीजे ऑपरेटर मिस्टर डीजे राज. खरं तर डीजे राज पहा, त्यांचं नाव घेतलं की ती स्माईल त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाली. हे हास्य आहे ना न विसरणार. आणि नवीन वर्ष असाच वर्षभर हाय हसत राहा, रडू नकोस हीच प्रार्थना. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरदाला इथून सुरुवात होते. उत्तर कोणत्या पद्धतीनं दिलं जाईल. दुपारचं सत्र आहे. हा सामना संपल्यानंतर भोजनाला पंच देखील भोजनासाठी एक सामन्यासाठी त्यांना सुट्टी दिली जाईल. त्यामुळे आयोजक आपण 2 पंच तयार ठेवा या मॅच नंतर दुसऱ्या मॅच करिता. मॅचच्या दिशेने जातोय. आता इथून मात्र पाहिलं तर 30 बॉल आणि विजयासाठी लक्ष्य आहे. अब तक 56 धावा कोणत्या पद्धतीने चेस होतील, या 56 धावांपासून घोणसपूर संघ रोखेल, आता हे चित्र स्पष्ट होईल काहीच क्षणामध्ये. विकास यांनी जर 2 षटकार लगावले तर आदरणीय संतोष मारुती जंगम साहेबांच्या माध्यमातून 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मॅच ऑन. पहिल्या क्रमांकाचं षटक गोलंदाज शुभम जंगम. तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय विकास जंगम. पहिला बॉल राऊंड द विकेटने. यावेळेचा बॉल अगदी पाहिलं तर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल घेतले. सिंगलने टीमचं खातं खोललंय. धावसंख्या 1 या अंकावरती. पहिला बॉल पावलांचा वापर केला होता फलंदाजानं. पुढे सरसावून अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर टायमिंग नव्हतं. एक सिंगल इथे आलाय आणि सिंगलनं टीमचा श्रीगणेश झालाय. धावसंख्या 1 या अंकावरती. प्रत्येक बॉल मध्ये इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. बॅटर कॉम्बिनेशन लेफ्ट हँड आणि राईट हँड आहेत, त्याच्यामुळे आता इथून क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेत बदल होताना पाहायला मिळेल. इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक, मिड ऑन आणि लॉंग ऑन काउ कॉर्नरच्या दरम्यान तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, सिली मिड ऑफ आहे, सिली मिड ऑन आहे, कव्हर पॉइंट आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या आपण पाहिली तर 1. धावसंख्या धावफळकावरती जोडली आहे. पुढचा बॉल. ओहो, पुलर लेनचा बॉल. चेंडूवरती नजर नव्हती. अंधाधुंद खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. मात्र चेंडूवरती नजर ठेवावी लागेल. इथे मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत ना, तर मग चेंडूवरती अंतिम क्षणापर्यंत नजर टिकवणं अत्यंत गरजेचं आहे. टीमची धावसंख्या 1 वरती. चेंडू क्रमांक 2चा खेळ पूर्ण आलाय. आतापर्यंत पाहिलं तर शुभम चांगली गोलंदाजी करतोय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. षटकातला पुढचा बॉल दिशाहीन बॉल पाहायला मिळाला. आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचाचा वाईटचा इशारा. खरं तर जे पंच आहेत आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, राहुल आहिरे सर वाडा तालुक्यातील सुपरस्टार खेळाडू यादीमधला एक खेळाडू आहे. नामवंत गुणवंत आहेत. मोठी स्पर्धा तेही खेळलेले आहेत आणि आज ते पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. WTCचे पंच आहेत.
ओमकार करता देखील संधी असेल 2 षटकारांसाठी 500 रुपयाची कॅश प्राइज असेल संतोषजी जंगम यांच्या माध्यमातून. परंतु इथे डॉट बॉल येत आहे सातत्यानं. 3 चेंडूचा खेळ झाला. अवघ्या 2 धावा धावफळकावरती 56चा टार्गेट चेस करायचा. मात्र 56 धावा कोणत्या पद्धतीने चेस केल्या जातील. पुढचा बॉल. ओहो आणखीन एक डॉट बॉल. ज्या वेळेला एखादा फलंदाज स्ट्रायकर एंड वरचा स्ट्रगल करतो त्यावेळेला नॉन स्ट्रायक एंडचा फलंदाज तिथपर्यंत पोहोचणं, त्याला संदेश देणं, त्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मात्र इथे सातत्याने डॉट बॉल येतात. एक डॉट बॉल हा बॅकफुट वरती घेऊन चाललाय टीम गाळदेव संघाला. 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा. जबरदस्त गोलंदाजी. ओहो आणखीन एक स्विंग अँड मिस. रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल आलाय. इथून मात्र पाहिलं तर 2 धावा अवघ्या. चेंडू क्रमांक 5चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शेष. अप्रतिम गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी. अगदी पाहिलं ना तर फलंदाजांना बांधून ठेवलंय, बंदिस्त केलंय. मोठे फटके मारू दिले जात नाहीये. सातत्याने विकेट टू विकेट गोलंदाजी आणि बोटांची जादू देखील दाखवली आहे. कमालीची गोलंदाजी. अवघ्या 2 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपण पाहतोय. ओमकार जंगम स्ट्रगल करतोय. ओ समोरच्या दिशेनं स्टँड इन डिलिव्हर. ऑड शॉट. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर मिळतील 4 धावा. चौकाराने मात्र इथून षटकाची देखील समाप्ती झाली आणि धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत 6 धावा. ओमकार करिता देखील संधी आहे. षटकार लगावले तर सन्माननीय आदरणीय या मंडळाचे अध्यक्ष संतोषजी मारुती जंगम यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. फक्त षटकार ठोकायचे, डील करायची आहे. डील करायचे चौकार आणि षटकारांमध्ये. परंतु इथून घोणसपूर संघ पहिल्या षटकामध्ये यशस्वी झाला असं मी म्हणेन, कारण अवघ्या 6 धावा त्यांनी खर्च केल्या. आता 24 बॉल इक्वेशने 50 धावांचं. ही 50 कशी गाठली जाईल याकडे लक्ष केंद्रित या दोन्ही सलामवीरांना, या 2 शूरवीरांना करावी लागेल. खरं तर संघाने तुमच्यावरती विश्वास दाखवलाय. ज्या वेळेला संघ तुमच्यावरती विश्वास दाखवतो त्यावेळेला विश्वासाला सार्थक असा खेळ तुम्हाला दाखवायचा असतो. तो विश्वास इथे मात्र पूर्ण होईल का? ज्या वेळेला निश्चितपणाने कोंडाणा सर करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी माळुसरेंवरती विश्वास दाखवला. तानाजी माळुसरेने तो गड जिंकला आणि त्या गडाला सिंहगड म्हणून नाव दिलं गेलं. खरं तर तो विश्वास तुम्हाला इथे पूर्ण करायला लागेल. 24 बॉल आणि 50ची गरज आहे. सन्माननीय वसंतजी जंगम जे वाघावळे गावचे समाजसेवक आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत या नगरीमध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सुभाष जंगम पहिला बॉल घेऊन. ओहो या ठिकाणी ऑफ कटर बॉलचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने वळण घेतोय. डॉट बॉल येतोय. खरं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती वेगाला महत्व नाही आहे, तर इन कटर आउट कटर स्लोअर बॉल याला अधिक सध्याच्या घडीला प्राधान्य आहे आणि त्याचमुळे गोलंदाज हा यशस्वी होत असतो. इथे इन कटरचा मात्र वापर केलाय गोलंदाजानं. डॉट बॉलने यांनी देखील सुरुवात केली आहे. पुढचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक सिंगल आली आहे. धावसंख्येचा फळक पाहिला तर धावा धावफळकावरती जोडली गेली आहे. 7 धावा धावफळकावरती. चेंडू क्रमांक 2चा खेळ पूर्ण आला. परंतु इथून मात्र पाहिलं ना तर सिंगल डबल घेऊन चालणार नाहीये. इथे अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. आक्रमकतेचं क्रिकेट खेळावं लागेल. कारण रिक्वायर्ड रन रेट अगदी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतो आहे. 13.36च्या सरासरीने इथे बॅटिंग करायची आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल आली आहे. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. तळदेव टीमचे कर्णधार आणि धारदेव टीमच्या कर्णधार टॉस साठी या विनंती आहे आपल्याला, कारण वेळ दौडून देऊ नका. आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल कंप्लीट करायची आहे. फुलर लेनचा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज पाहिला ना तर मग जंबो सर यांची आठवण येईल.
महाबळेश्वर तालुक्यातील एक सुपरस्टार गोलंदाज KSK मधील जम्बो सर, ज्या पद्धतीने गोलंदाजी ॲक्शन आहे ना, अगदी त्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी सुभाष यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून गोलंदाजी केली जाते. यावेळेला बॉल दिशाहीन, आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर आणि त्यानंतर एक्स्ट्रा रन मिळते. 8 धावा धावफलकावरती. रिक्वायर्ड रन रेट अगदी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज सज्ज आहेत, सलामीला आलेत, परंतु इथून 1-1 2-2 धावा न काढता इथे चौकारांची आणि षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. षटकातला पुढचा बॉल, अकुट टप्प्याचा बॉल इथे देखील होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल इथे आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 9 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ इथे पूर्ण झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 56 धावांचं टार्गेट आहे, परंतु 56चा टार्गेट करताना कुठेतरी संघर्षाचा लढा संघर्ष करावा लागतोय टीम या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम. आपण पाहतोय श्री गोळेश्वर चषक 2026 गाळेश्वर चषक 2026 पर्व दुसरे भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन. खरं तर नारंगी ग्रामस्थांचं जबरदस्त मैदान. समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राव, परंतु एफर्ट देखील खूप चांगले होते गोलंदाजाचे, सुभाषांचे. 2 धावा जरूर मिळतील, परंतु गोलंदाजानं त्याचे एफर्ट दाखवलेत. बॉल डिलिव्हर करण्यानंतर अशा प्रकारचं एफर्ट दाखवणं टीमसाठी चांगलं संकेत असेल. 11 धावा धावफलकावरती. जसा चेंडू हाताला स्पर्श आला, चेंडूची गती थोडी कमी झाली आणि त्याचमुळे मी सांगेन 2 धावा या ठिकाणी वाचल्या. 11 धावा धावफलकावरती. समोरच्या बाजूनं यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळलेत. अलॉंग दी कार्पेटनं पहिली धाव वेगानं, दुसरी धाव अखेरकार पूर्ण केली आहे. 2 धावा इथे कंप्लीट केलेत आणि इथून षटकाची देखील समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती एकंदरीत 13. विजयासाठी लक्ष गाठायचं. 18 बॉल आणि 43 धावा. 18 बॉल 43 दरम्यान आपण टॉस करत आहोत. Well, on the way, the time cold out. गोलंदाजी ट्रॅक वरून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. विकास हो स्टेप आउट झाल्या. स्ट्रोक तर दमदार आहे, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती कमी झाली आहे. थोडस आउटफील्ड स्लो आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 धावी टीमची धावसंख्या 15 या अंकावरती. मात्र इथून गेअर चेंज करावा लागेल टीम गाळदेव संघाला. जर सिंगल डबल आल्या तर मग तुम्हाला पराभवाच्या सामोरे जावं लागेल. चांगली गोलंदाजी अटॅक आतापर्यंत घोणसपूर संघाचा आपल्याला पाहायला मिळालाय. ओ यावेळीचा बॉल अगदी स्पर्श केलाय, स्पर्श झालाय, मात्र एक सिंगल इथे मात्र जरूर मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती आहे. चेंडू क्रमांक 3चा खेळ इथे पूर्ण झालाय. पाहू शकाल पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर सिंगल. घोणसपूर संघ परिपक्व अभ्यास या मॅचचा त्याने केलाय आणि त्या पद्धतीने त्यांचा खेळ राहिलाय. पहिल्या डावामध्ये पाहिलं तर अप्रतिम फलंदाजी, दुसऱ्या डावामध्ये पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी. षटकातला पुढचा बॉल राऊंड द विकेटनं. ओ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्राकडे बॉलला ढकललाय. पहिली धाव वेगानं आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. यस नो अँड अखेरकार दुसरी धाव इथे कंप्लीट केली आहे. 2 धावेने टीमची धावसंख्या 18 वरती. आता या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत 14 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. कुठेतरी हा सामना हातातून निसटतोय असं गालदेव संघासाठी म्हणावं लागेल, कारण इथे मोठे फटके येणे गरजेचे आहे. तिथं फक्त सिंगल डबल येत आहेत. प्रेक्षकांना हवी आहे प्रेक्षणीय मॅच. इथे देखील पाहिलं तर
आउट ऑफ द ऑफ स्टंप. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 19 अंकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉल 37 धावांची गरज. मात्र इथून या धावा चेस झाल्या ना तर एक मग अनोखा इतिहास असेल गालदेव संघाच्या नावावरती. टॉपेज आहे. चेंडू लँड झालाय नोमॅन्स मध्ये. 3 क्षेत्ररक्षक 1 चेंडूच्या पाठीमागे आणि त्यानंतर मिळत आहेत त्यात 2 धावा. 2 धावांनी टीमची धावसंख्या 21 विदाउट लॉस. आता मात्र खेळाडू कक्षातले खेळाडू म्हणत असतील बाबांनो आता बस झालं, आता आम्हाला तरी संधी मिळू द्या. आणि इथून मात्र पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. फुलटॉस इथे तो देखील स्क्युअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. मग ते ज्या ठिकाणी स्ट्रोक खेळले जात आहेत त्या ठिकाणी फलंदाज बाद. फलंदाज बाद. खेळाडू कक्षातून टाळ्यांचा गजर. फलंदाज बाद झाला म्हणून. खान दिसती छान लाखात छान नजरेचा वान तीर कमान मारी ती चक्रा तुझा नकरा इकडून तिकडं मारी ती चक्रा चक्रा नकरा. इथून मात्र पाहू शकाल आता या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत एकंदरीत 34. सन्माननीय आदरणीय वसंत सदाशिव स्वामी यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आणि आयोजन कमिटीला 500 रुपयाची देणगी आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आयोजकांसाठी 500 रुपयाची देणगी आली, त्याबद्दल मंडळ आपल्या सतत आभारी आहे. तर शेवटच्या 12 बॉल शिल्लक आणि 34 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलात तर 17च्या सरासरीने बॅटिंग करायची. बॅटिंग करताना टीम गालदेव संघाला षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सूरज येत आहेत. पहिला बॉल. ओ यावेळेला मात्र इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर गॅप सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय. 2 धावा जरूर मिळतील, जरूर मिळतील. 22 धावा 24 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती 2 धावा येतात. 11 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. अजून देखील मॅच संपली नाहीये गालदेव टीम साठी. इथून चौकार षटकार जर आले तर मॅचला पलटवार मिळेल, मॅचला कलाटणी मिळेल. परंतु त्याकरिता इथून फलंदाजांना आपले हात खोलणं अत्यंत गरजेचं आहे. ओ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझन मध्ये बॉल. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. फक्त सिंगल मिळते. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 25 धावा धावफलकावरती. विजयासाठी 10 बॉल. आवश्यकता आहे ती 31 धावा. अभी नाही तो कभी नाही. अन्यथा तुम्हाला स्पर्धेचा आनंद या मैदानाच्या बाहेरून घ्यावा लागेल. गालदेव टीम आता ती वेळ आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची. ती सिद्धता प्राप्त करावी लागेल. आकुट टप्प्याचा बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. थँक्यू डिझे. आपण या ठिकाणी पाहिलं तर एकंदरीत दुसरा विकेट गमावलाय. आता या मॅचला कलाटणी मिळतीये. एकंदरीत आपण पाहिलं तर 9 बॉल आणि 31 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे आलाय. बॅट्समन कोण आहे? प्रज्वल इथून मात्र बॅटिंग करण्याकरिता सज्ज झालाय. 8 बॉल आणि 31 ची गरज आहे. स्ट्रायकर एंड वरती प्रज्वल. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. प्रज्वल. डेंजर बॉलर
कशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची, कशी दांडीच उडवली या फेमस बॅटमनची, बघा दांडीच उडवली या फेमस बॅटमनची, बघा दांडीच उडवली या फेमस बॅटमनची. थँक्यू. जसं म्हणतात ना मुवमेंट असतो तसं डीजे ऑपरेटर तुमच्यापर्यंत संगीत पोहोचवतात. पहा जिथे दांडी गुल झाली लगेचच ते सॉन्ग वाजवलं गेलं. डीजे राज छाप सोडले या स्पर्धेमध्ये त्यांनी. नक्कीच आमच्या भिवंडी ग्रामीणमध्ये तुम्हाला संधी दिली जाईल. नवीन फलंदाज इथून मात्र सूरज मैदानात दाखल झालाय. या मॅच मध्ये आता मात्र पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 6 बॉल आणि तब्बल 31 ची गरज. 6 चेंडू 6 षटकार. हर्षल गिब्स, केरॉन पोलार्ड, युवराज सिंग यांची आठवण आणावी लागेल तरच आणि तरच गालदेव संघ इथून विजयी होऊ शकेल. 6 बॉल 6 ची 31 ची गरज आहे. युवराज सिंग मॅच इंग्लंड सोबत. गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड. मंडळाचे खजिनदार सन्माननीय संदीप दादा दगडू जंगम साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 5,000ची देणगी आली. एकदा जोरदार टाळ्या. 5 षटकारांकरिता माफ करा 5 षटकारांकरिता 5,000चं कॅश प्राइज असेल. पहा बक्षिसांचा वर्षा होतोय. बक्षिसांचा या ठिकाणी खरं तर परंतु त्या पद्धतीचा खेळ फलंदाजांकडून झाला नाही. शेवटचे 6 बॉल. चला अधिकचा वेळ घेऊ नका. टीम घोणसपूर विनंती आपल्याला फास्ट घ्या कारण सेमीफायनल या ठिकाणी आपण पाहिलं तर तळदेव विपक्ष आपल्याला सामना पाहायला मिळेल. धारदेव असा सामना असेल. शेवटच्या षटकामध्ये सूरज या ठिकाणी पाहिलं तर आउट ऑफ द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 26. आता मात्र इथून 6 बॉल आणि 30 ची गरज आहे. जर गोलंदाजाने आशीर्वाद दिले तर त्या 30 धावा देखील होऊ शकतील परंतु गोलंदाजाचे आशीर्वाद तेवढे महत्वाचे आहेत. ओव्हर द विकेटने पहिला बॉल. हा बॉल आता खरं पाहावं लागेल. आउट ऑफ द पिच. खेळपट्टीच्या बाहेर. येणारा बॉल फ्रीटचा. जरी गोलंदाज चेंज केला तरी फ्रीट कंटिन्यू असेल. धावसंख्या आपण पाहिली एकंदरीत धावफलकावरती 27. आता 29 ची गरज आहे. पहिल्या 2 मध्ये 2 खर्च केलेत गोलंदाजानं. एकंदरीत टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जोडल्या गेलेत 27 लॉट्स ऑफ 3 विकेट्स. 27 धावा धावफलकावरती. यावेळेचा बॉल फ्रीटचा बॉल आहे. एक धाव तर मात्र मिळेल परंतु दुसरी धाव घेतली जाईल. या अगोदर देखील उल्लेख केला होता आम्ही. थोडासा संयम बिघडला गेलाय. असो 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती 29-29. 5 बॉल आणि आता इथून विजयाकरिता 27 धावांची गरज. तळदेव आणि धारदेव दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. तर विनंती आहे आयोजन कमिटीला की आपण त्यांचा टॉस करून घ्या. पुढचा बॉल. इथे लेंथ बिघडली. पुन्हा एकदा वाईटचा इशारा आला. ये क्या चल रहा है मैदान के अंदर. धन्यवाद. 3 बॉल आणि आता 22 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट नाही. यावेळचा बॉल मात्र समोरच्या दिशेनं लॉफ्टेड फटका आहे. क्षेत्ररक्षक हॉटकॅप. डबल जबरदस्त झेल टिपली गेली. फलंदाज बाद होईल. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं बरख करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं बरख करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ. थँक्यू. चला कोणाकडे टॉस कोणाकडे असेल तो आणून द्या. टॉस साठी जे नाणं बनवलं गेलंय ते नाणं आमच्यापर्यंत पोहोचवा. औपचारिकता शिल्लक आहे.
चला अजित जंगम आपण या ठिकाणी या. अजित जंगम राऊंड द विकेटने पुढचा बॉल, यावेळीचा बॉल सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. फक्त दिशा दाखवले प्रसाद आहेत आणि या ठिकाणी पाहिलं तर एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या मॅच वरती अगदी उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय विजयाच्या टीम घोणसपूर. आणि इथून सामना जिंकलाय टीम घोणसपूर संघ. अभिनंदन अँड हार्ड लक टीम गाळदेव. प्लेअर ऑफ द मॅच आणि त्याचनंतर संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्यासाठी सन्माननीय आदरणीय अरुणजी जंगम साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आपला संघ विजय झालाय आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे पारितोषिक आपल्याला पर्यंत सुपूर्द केलं जाईल. त्याचा स्वीकार आपण करायचा. जेवणार कधी म्हणून तिथं जेवणार. तगदेव गावचे ग्रामस्थ नंदकुमार जंगम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गाळदेव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत.